ग्रामीण भागात मरणोत्तर देहदान आणि अवयवदानाबाबत अनेक गैरसमज असतानाच नांदेडच्या नायगावमध्ये एक प्रेरणादायी आदर्श समोर आलाय। घुंगराळा येथील गणेश गुंडेवाड यांच्या हृदयविकाराने झालेल्या दुर्दैवी निधनानंतर त्यांच्या कुटुंबाने सामाजिक भान जपत मरणोत्तर देहदानाचा अत्यंत स्तुत्य निर्णय घेतला। धार्मिक गुरु नरेंद्राचार्य महाराजांच्या प्रेरणेतून या कुटुंबानं हे पाऊल उचललं असून नायगाव ग्रामीण रुग्णालयाच्या वतीनं या गुंडेवाड कुटुंबाचा विशेष सन्मान करण्यात आलाय। डॉक्टर अपर्णा पोपलवाड, वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय नायगाव। गणेश माधवराव गुंडेवाड, वय वर्ष 37, राहणार घुंगराळा, तालुका नायगाव यांच्या आज सकाळी 11 वाजता हृदयरोग विकाराने निधन झाले असता त्यांच्या पत्नीच्या संकल्पनेतून अवयवदान करण्यात आले। जगद्गुरू रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्यजी यांच्या दिव्य प्रेरणेने आणि जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या माध्यमातून हे अवयवदान करण्यात आले। नांदेड जिल्ह्यासाठी आणि विशेषतः नायगाव तालुक्यासाठी आज हा सुवर्ण दिवस आहे। ग्रामीण रुग्णालय नायगाव येथे प्रथमच अवयवदान हे यशस्वीरित्या पार पाडलं आणि ज्या दात्या कुटुंबाने हा मोठा निर्णय घेतला त्या सर्वांना संस्थानातर्फे आणि माझ्यातर्फे कोटी कोटी प्रणाम। अवयवदान करा, जीवनदान द्या, हीच खरी गुरुसेवा। म्हणून मी नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना विनंती करते की संकोच बाजूला ठेवा आणि अवयवदान करा। विज्ञानाने सांगितलं आहे की एक अवयवदाता 8 जणांना नवीन जीवन देऊ शकतो। डोळे 2 जणांना दृष्टी देतात, मूत्रपिंड 2 जणांना, हृदय, यकृत, फुफ्फुस। एका कुटुंबाचं दुःख अनेक कुटुंबाचं सुख बनू शकते। त्यामुळे सर्वांनी अवयवदान करावे हे सर्वांना आवाहन आहे।